ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणीचे स्वागत. आणि आम्ही आलेलो आहे पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये पाहण्यासारखं भरपूर काही आहे, पण आमच्या सुनबाई म्हणाल्या की प्रतिशिर्डी ही खूप छान आहे. मग आमचा सगळ्यांचा बेत ठरला की आज प्रतिशिर्डी करूया. आणि खरंच खूप छान ठिकाण असणार आहे असं मलाही वाटत होतं. मग नाश्ता न करता आम्ही बाहेरच नाश्ता करायचं ठरवलं. आणि जाता जाता मस्त हॉटेल भेटलं आम्हाला. आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो. आणि गेल्यानंतर मग आमचं चाललं होतं की काय मागवायचं. पण पुणेकर म्हणल्यानंतर हे पुण्याचे जे राहणारे लोक असतात त्यांना मिसळपावच आवडते. मग ते आमच्या भाच्याने सांगितलं की मिसळपाव खाऊया मामा आपण. मग त्या दोघांसाठी आम्ही मिसळपाव मागवली. आणि आमचं सोनू त्यालाही मिसळपावच आवडते, तर मग त्यानंही मिसळपाव मागवली. आणि आमचं पिल्लू बघा कसं मस्त पाव खात होतं. त्याला खेळण्याची काही गरज लागत नाही, जी असेल त्याच्यामध्ये रमतं ते. खूपच गुणी बाळ आहे ते. आणि असे लेकरं असले ना तर अजिबात कंटाळवाणी वाटत नाही. मस्त खेळणं त्याचं चालू होतं आणि इकडं तिकडं पाहणं, गप्पा गोष्टी करणं. तेवढ्यात आमची इडली आली आणि इडली खूप छान होती. अशी वापरती इडली पाहिली की असं मस्त वाटते. आणि आम्हाला दोघीलाही इडली आवडते, त्याच्यामुळे आम्ही दोघींनाही इडलीच मागवली. आणि खरंच इडली खूप मस्त होती. आणि मिसळपाव मला अजिबात आवडत नसल्यामुळे मी अजिबात मागवत नाही, सहसा तर मी कधीच मागवत नाही. आणि मग नाश्ते बिष्टे झाले आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. आणि जाता जाता रोडवरती एवढा छान गणपती दिसला आणि खूप उंचावरती गणपती होता. खूप छान वाटायला होतं. मस्त निघालेलो आहे. सकाळची वेळ आहे, 9-9:30 वाजले. आणि किती लवकर म्हणलं तर वेळ होतोय. आणि आपण आलेलो आहे प्रतिशिर्डी पाहायला. आणि मी तुम्हाला त्याचे फोटो क्लिप हे दाखवणार आहे. खूप सुंदर मंदिर आहे असं मी तर ऐकलंय आणि मी पण पाहिलाच आहे. माझी पण हीच वेळ आहे. तर आपण आता पाहूया मंदिर कसं आहे, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि आलो आम्ही मंदिरामध्ये. आणि खरंच मंदिर असं बाहेरून तर खूप मोठं प्रशस्त वाटत होतं. आता पाहायचं होतं की मध्ये कसं आहे, कारण ही पहिलीच वेळ होती पाहण्याची. आणि मंदिर खूप छान वाटायला होतं बाहेरून तर. मग आम्ही दोघीही निघालोत आणि चला म्हणलं की मंदिर कसं आहे ते जवळून पाहायचं होतं. आणि खरं तर गोल्डन कलरचं आणि असं वेगळ्याच कलरचं मंदिर होतं ते. आणि असं मंदिरापेक्षा राजवाडाच मला तर जास्त वाटत होता. आणि खूप छान वाटायला होतं, भव्य दिव्य वाटत होतं ते मंदिर. पण कसं झालं ना, ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करायचं ठरवलं त्यावेळेस तिथं लिहिलेलं होतं की शूटिंग घेतली जाणार नाही. मग चला म्हणलं राहू दे आता मधली शूटिंग. पण मधला जो परिसर होता म्हणल्यासारखं मी आज पुण्यामध्ये आलेली आहे. आणि खूप सुंदर मंदिर आहे. प्रतिसाई मंदिर म्हणून आहे आणि खूप छान आहे. मध्ये पण भरपूर खूप सुंदर आहे. पण काही कारणाने नाही दाखवू शकत, कारण ते अलाउड नसल्यामुळं मी तुम्हाला नाही दाखवू शकत. पण तुम्ही जर पुण्यामध्ये आला तर नक्की भेट द्या तुम्ही. खूप सुंदर मंदिर आहे. बाहेरचा परिसर मी दाखवण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेन. आणि मंदिर खरंच खूप छान होतं. आणि छोटे छोटे मंदिर साईडला होते. आणि मग त्यांचं आम्ही दर्शन घेतलं, कारण की मध्ये तर प्रवेश नव्हता ज्या मेन मंदिरामध्ये. मग जाऊ द्या म्हटलं. आणि ते मंदिर मात्र खूप मस्त होतं. पूर्ण काचेचं मंदिर होतं आणि खूप मस्त वाटायला लागलं होतं. पण हे छोटे मंदिर होते ना ते पण खूप छान होते. गणपतीचं मंदिर होतं एक साईडला आणि मारुती मंदिर होतं. आणि दोन्ही मूर्त्या आकर्षक मूर्त्या दिसत होत्या आणि खूप छान वाटत होतं मूर्त्यांना पाहून पण. आणि गोल्डन कलर असल्यामुळं तर मंदिर हे खूप असं राजवाड्यासारखंच वाटत होतं. आणि वन डे ट्रिपसाठी हे मंदिर खूप छान आहे. दर्शनासाठी यायलाही खूप छान आहे. ज्यांचे छोटे लेकरं आहेत ज्यांना गर्दीमध्ये हे नको आहे, असं निवांत ठिकाणी यायचंय बसायचंय. आणि मेन म्हणजे इथं प्रसादाची सुद्धा सोय होती. आणि तुम्ही प्रसाद जेवण पण इथं प्रसाद म्हणून करू शकतात. असं खूप छान मंदिर आहे. एक दिवसाचा टूर हे खूप छान होऊ शकतो. ज्यांचे छोटे लेकरं आहेत त्यांच्यासाठी ही निवांत ठिकाण आहे. आणि नक्षीकाम हे सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे. एखादा भव्य दिव्य राजवाडा असंच हे मंदिर आहे. आणि नक्की तुम्ही जर पुण्यामध्ये असाल किंवा पुण्याला जाणार असाल तर नक्की भेट घ्या, कारण अशा ठिकाण पाहायला खरंच खूप छान वाटतात. बाय.